नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कास पठारावरील कथित पार्टी प्रकरणी पोलीस दल कारवाई करणार, पोलीस अधीक्षक समीर शेख 2 अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविले। सातारच्या कास पठारावर मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलवर झालेल्या कथित पार्टी प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या संदर्भात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान याविषयी सातारा आणि वाई येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून स्वतंत्ररित्या अहवाल मागवण्यात आले आहेत, अशी माहिती सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली। कास पठारावरील कथित पार्टी प्रकरणी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी संवाद साधला आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। या प्रकरणी पोलीस दल चौकशी करत आहे। सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना स्वतंत्ररित्या तर वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीमध्ये झालेल्या प्रकाराबाबत अहवाल मागवला असल्याचे शेख यांनी सांगितले। या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्राथमिक माहिती अशी प्राप्त होतीये की 8 तारखेला मेढा पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती। त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजतंय। ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे। याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचबरोबर ह्या कारवाईमध्ये आणि संपूर्ण प्रकरणामध्ये जी घडामोडी आहे त्याचा एक सविस्तर अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे माझ्याकडे सादर करणार आहे आणि ते सादर केल्यानंतर याच्यामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल। याच्यामध्ये काही महिला बारबाला नाचवल्या गेल्या हा एक प्रकार समोर आला आणि त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त असल्याची चर्चा होती। हे नेमकं प्रथमदर्शनी असं काय दिसून येत नाही की याच्यामध्ये काय पोलीस बंदोबस्त किंवा पोलीसचा कुणीही याच्यामध्ये होता। परंतु जे फोटोज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही असे महिला दिसत आहे। त्या बाबतीत देखील उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे चौकशी करत आहे। त्याचबरोबर प्रभारी मेढा जे आहे त्यांच्या तपासमध्ये देखील या गोष्टींचा ते सखोल तपास करणार आहे आणि संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल। यामध्ये काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार वगैरे त्यामध्ये होते का आणि आता काही ताब्यात काही कोणावर? याच्यामध्ये सर्व जे लोक असतील कोणीही तो असो त्याच्यावर रेकॉर्ड असेल किंवा नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। एवढंच मी या व्हिडिओत तुम्हाला सांगू शकतो। फलटण नगरपालिकेचे अधिकारी घेतले फैलावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी आपल्या स्टाईलने घेतला आढावा। फलटण नगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये भोंगळ कारभार सुरू असून यात लवकरात लवकर सुधारणा करा। प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाची सखोल माहिती घ्यावी। येत्या 8 दिवसात पुन्हा एकदा आढावा बैठक घेऊ अशा सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या। नवनिर्वाचित आमदार सचिन कांबळे पाटील यांनी देखील त्यावेळी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। फलटण नगरपालिकेच्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहामध्ये गुरुवारी सकाळी 11 वाजता झालेल्या आढावा बैठकीदरम्यान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला। आमदार सचिन पाटील, मुख्याधिकारी निखिल मोरे, शहर पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्यासह पालिकेचे सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते। रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य व बांधकाम परवाना विभागाची सविस्तर माहिती घेत सर्वसामान्य नागरिकांना ज्या ज्या अडीअडचणी भेडसावत आहेत त्या प्राधान्यक्रमाने सोडवण्याच्या सूचना दिल्या। पालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण येणाऱ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये करणार असल्याची घोषणा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली। त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा थोडाफार त्रास सहन करावा लागणार आहे, त्याची तयारी त्यांनी ठेवावी। शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करताना प्रत्येक 10 मीटर अंतरावर पाणीपुरवठा, गटार व इतर गोष्टींसाठी जागा सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी शहराच्या विकासाच्या अनुषंगाने प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। मी एकाच पॉइंटवर बोललो, तुमच्या अजून शहरामधल्या कुठल्या विषयावर बोललो नाही।
शहराचं पूर्ण वाटोळ झालेलं आहे तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मी नगरपालिकाची जी व्यवस्थापन आहे तुमचं 1 वर्ष होऊ नाही तर 4 वर्ष होऊ, मला मागच्या ह्याच्यात काय करायचं नाही. पण आपण जेव्हा आपण जे आलोय बैठकीला त्या पुढची सुधारणा करण्याकरता या ठिकाणी आलोय. तुम्ही बारामती नगरपालिका सगळ्या अधिकाऱ्यांनी एक दिवस नगरपालिका फक्त बंद ठेवा, पण बारामती नगरपालिका पाहुण्या, अमरीश पटेल साहेबांची नगरपालिका पाहुण्या. जांबुद्रुक येथे सार्वजनिक विहिरीमध्ये पडून आबा निकम यांचा मृत्यू. कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. जांबुद्रुक तालुका कोरेगाव येथे गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मातंग वस्तीमधील सार्वजनिक विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने आबा जयसिंग निकम वय 49 यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. गावात विहिरीचे काम सुरू होते. ते काम पाहत असताना अचानक पाय घसरून पडल्याने आबा निकम यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी राजेंद्र कृष्णात निकम यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हवालदार ज्ञानदेव साबळे तपास करत आहेत. फलटणला इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या गोदामामध्ये चोरी, 1.5 लाखांचे साहित्य लंपास. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. फलटण शहरात मध्यवस्थित महाराजा मंगल कार्यालया शेजारी असलेले गोदाममधून LED TV, 8 चक्की फ्रीज असे एकूण 1,65,000 रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीस गेले आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी 10:30 वाजता अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी व्यावसायिक विष्णू पांडुरंग सूळ, राहणार रामटेक अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक्स गोदाममधून LED TV, 8 चक्की फ्रीज असे साहित्य ठेवण्यात आले आहे. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रॉनिक साहित्याची आवश्यकता असल्याने कामगार गोदाममध्ये गेला असता तिथे त्याला LED TV मिळाला नाही. त्यावेळी अन्य साहित्य तपासले असता ते लंपास झाले असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सूळ यांनी गोदामाची चावी असलेला चालक अजय कैलास चव्हाण व हँडलर श्रेयश रोकडे यांच्यावर संशय व्यक्त केला. मात्र त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर आम्ही सामान नेले नाही असे सांगत आम्हाला त्रास देऊ नका अशी धमकी दोघांनी दिल्याचे सूळ यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. एकूण 1,65,000 रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीस गेले असल्याने फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास पठारानजीक पिसानी गावाच्या शेत शिवारातील विहिरीत पडून रानगव्याचा मृत्यू. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारानजीक असलेल्या पिसानी गावच्या हद्दीत गिरनोई नावाच्या शेत शिवारामध्ये एका विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेताकडे गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आली. रानगव्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर वन विभागाला तातडीने याबाबतची माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आणि वनरक्षकांची टीम पिसानी येथे दाखल झाली. मृत रानगव्याला विहिरीतून बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांनी दिली. पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ हा रानगवा लोकवस्तीकडे आला असावा असा प्राथमिक अंदाज प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल झालेल्या वन अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. दरम्यान जंगलामध्ये वन विभागाने पाणवठे वाढवण्याची गरज आहे जेणेकरून वन्य जीवांना जंगलातच पाणी पिता येईल व वन्य प्राणी लोकवस्तीकडे येणार नाहीत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.